नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा व VDS4 विषय गणित आजचा घटक आहे अपूर्णांक भाग 5. तर या आजच्या भागामध्ये आपल्याला काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करायचा आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवरचा प्रश्न पाहूया. तर पुढीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कोणते? तर मित्रांनो, या ठिकाणी हा अपूर्णांक दिलेला आहे 6 3 4. याचं आपल्याला पूर्णांकयुक्त जो अपूर्णांक आहे त्याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे? रूपांतर करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. आपण शिकलेला असाल देखील, नसाल तरी सुद्धा आपण काय करायचं आहे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर या पूर्णाने काय करायचं आहे, या छेदाला काय करायचं आहे? गुणायचं आहे. त्यानंतर आलेल्या गुणाकारामध्ये अंश काय करायचा आहे? मिळवायचा आहे. म्हणजेच काय, 6 गुणिले 4 याचं जे उत्तर आहे 6 24. आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? अधिक 3 म्हणजे अंश मिळवायचा आहे. 24 अधिक 3 किती होतात? 27. म्हणजेच किती झाले? 27. आणि छेदामध्ये किती आहेत? 4. छेदामध्ये किती आहेत? 4. कधी कधी काय करतात विद्यार्थी, तर ते उलट करतात. काय तर यांचा गुणाकार करतात आणि त्याच्यामध्ये हे मिळवतात. बघा बरं, 7 18, 18 अधिक 4 22, 22/4 इथे आहे उत्तर. त्यामुळं आपली चूक कुठे होते ते लक्षात घेतलं पाहिजे. किंवा काही जण काय करतात, बेरीज करून मोकळे होतात. बघा बरं, आता 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13/4 इथे पर्याय ठेवलेला आहे. किंवा काही जण काय करतात, यांचा फक्त गुणाकार करतात आणि छेद लिहितात. मग काय होणार बघा, 6 24/4 इथे आहे. नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर यांचा गुणाकार झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा अंश मिळवला पाहिजे. म्हणजे 27/4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आपल्याला वर्तुळ काय करायचं आहे? रंगवायचं आहे अशा पद्धतीने. चला आपण पुढचं या ठिकाणी उदाहरण पाहूया. तर पहा बरं, उदाहरण या ठिकाणी असं आहे. इथेही आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 9 7/5 करा. पहा बरं, आपण वहीत देखील सोडवा या व्हिडिओच्या बरोबर. तर पहा बरं, 9 गुणिले 5 किती आले? 9×5 45. आता 45 मध्ये आपल्याला हे 7 मिळवायचे आहेत. बघा बरं किती होतात? 7×5 12 आणि 1 5 म्हणजेच 52/5. 52/5 हे या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणून चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे? रंगवायचं आहे. आपल्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला जी पुढे काही उदाहरणं सोडवायचे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग हा होणार आहे. त्यामुळे आता आपण आणखी एक उदाहरण याच्यावर आधारित पाहूया. पहा बरं, या ठिकाणी उदाहरण काय आहे? तर पुढीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय. हे लक्षात घ्या. आणि अशाच प्रकारच्या उदाहरणांमध्ये मुलांची गडबड होते, उत्तरं मुलं बरीचशी चुकवतात. त्यामुळे अयोग्य योग्य ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. मग गणितामध्ये असो, बुद्धिमत्तेमध्ये असो, मराठीमध्ये असो, इंग्रजीमध्ये असो, चारही विषयांमध्ये अयोग्य किंवा इनकरेक्ट अशा प्रकारचं काय असेल तर ते उत्तर विद्यार्थी न समजून घेता चुकवून टाकतात. त्यामुळे आता आपण इथे पहा बरं, तर काय आहे अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. बघा बरं, 6×5 30, 30 आणि 3 33/5. त्याच्यामुळे हा बरोबर आहे. पुढचं पाहूया. या ठिकाणी आपण जर मोजलं तर बघा, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 48 आणि 7 55, 55/6 ही बरोबर आहे. पुढे पाहूया आपण. 4 त्रिक किती? 12, 12 अधिक 2 किती? 14, 14/4 यायला पाहिजे, परंतु इथे वजा केलेला आहे. बघा, 3 चूक 12, 12 वजा 2 10/4 केलेला आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. चौथा पर्याय बघा बरं आता,
8 चौक 32, 32 आणि 5 37, 37 छेद 8 ही बरोबर आहे. त्यामुळं अयोग्य या ठिकाणी कोणतं आले बघा, अयोग्य म्हणजे चुकीचं कोणतं आलेलं आहे, तर 3 2/4 जे रूपांतर आहे ते या ठिकाणी अयोग्य आहे. कधी कधी योग्य विचारलं जाईल, कधी कधी अयोग्य विचारलं जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक हे प्रश्न मित्रांनो काय करायचं, तुम्ही सोडवायचे आहे. 3ऱ्या क्रमांकाचं वर्तुळ हे असं काळजीपूर्वक आपण रंगवायचं आहे. वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारच्या आणखी पुढे काही व्हिडिओ आपण प्रसारित करतोय, त्याही सर्व व्हिडिओमध्ये आपण सहभागी व्हा. धन्यवाद.